हॅलो एव्हरीवन, सारिकाज ऑथेंटिक रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। सर्वांना आवडणारा असा आज आपण व्हेज चीज पास्ता बनवणार आहे। लहान मुलांना तर फार आवडतो। रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा, खूप छान अशा प्रकारे हा पास्ता बनवणार आहे। चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। एका भांड्यामध्ये मी पाणी गरम करून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे आणि थोडंसं चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ घालायचं आणि अशा प्रकारे मी याच्यामध्ये मॅक्रोनी घातलेली आहे। तुम्हाला जी हवी ते तुम्ही घालून अशा प्रकारे छान शिजवून घ्या। पाहू शकता अशा प्रकारे छान अशी आपण शिजवून घेतलेली आहे। हाताने चेक करून बघितलेले आहे, मॅक्रोनी छान शिजलेली आहे। आता आपण ती सर्व एका भांड्यामध्ये गाळून घ्यायचं। पाणी सर्व त्याच्यामधले काढून अशा प्रकारे मॅक्रोनी थंड करून घ्यायची। त्यातली एक्स्ट्राची वाफ पण अशा प्रकारे काढून घ्यायची, म्हणजे ती कुकिंगची प्रोसेस थांबली जाते। आता आपण इथं सर्व भाज्या कट करून घेतलेल्या आहेत। मी इथं 2 कांदे, 1 टोमॅटो, 5-6 लसूणच्या पाकळ्या चिरून घेतलेल्या आहे, गाजर घेतलेला आहे, कोबी किसून घेतलेला आहे आणि शिमला मिरची घेतलेली आहे। तुम्हाला ज्या हव्या त्या भाज्या घेऊ शकताय। आता आपण तेल गरम करून घ्यायचं। एका कढईमध्ये 4 ते 5 चमचे मी इथं तेल घेतलेलं आहे। तेल छान गरम करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण लसूण घालणार आहे। लसूण मी चांगला कट करून घेतलेला आहे। आता त्याच्यामध्येच आपण कांदाही घालायचा। कांदाही छान आता आपण तेलामध्ये परतून घेणार आहे। गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आणि आपल्याला ह्या भाज्या सर्व मोठ्या फ्लेमवरतीच 2 मिनिटं फ्राय करायच्या आहेत। कांदा आपला छान भाजत आल्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो घालणार आहे। टोमॅटोही घातल्यानंतर 2 मिनिटं आपण छान परतून घ्यायचं। आपल्याला सर्व भाज्या एकदम ओव्हर कुक करायच्या नाहीत, थोड्याशा क्रंचीच ठेवायच्या आहेत, म्हणून मोठ्या फ्लेमवरती सर्व परतत राहायच्या। अशा प्रकारे आपला टोमॅटोही 2 मिनिटं परतून छान झालेला आहे। आपण सर्व भाज्या आता कट केलेल्या धुवून घ्यायच्या। तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकताय। मटार वगैरे पण घालू शकताय, ज्या तुम्हाला हव्या त्या सर्व तुम्ही त्याच्यामध्ये कोबी, फ्लावर ज्या आवडतात ते सर्व भाज्या घ्या। आता आपण सर्व भाज्या एकत्र केलेल्या आहेत आणि छान कढईमध्ये सर्व भाज्या घालणार आहे। सर्व भाज्या छान आपण परतून घ्यायच्या। थोड्याशा मी त्याच्यात मटारचे दाणेही घातलेले आहेत। मोठ्याच गॅसवरती सर्व भाज्या आपण ह्या परतणार आहे। आपल्याला एकदम अशा मऊ शिजवून नाही घ्यायच्या, थोडा क्रंची भाज्या ठेवायच्या, म्हणजे ह्या पास्तामध्ये भाज्या अशा प्रकारे छान लागतात। अशा प्रकारे भरपूर प्रमाणात भाज्या घाला, म्हणजे भाज्याही मुलांच्या पोटात जातात। मी इथं खूप साऱ्या भाज्या घेतलेल्या आहे, पाहू शकताय। सर्व भाज्या मिक्स केल्यामुळं अशा प्रकारे मुलं पास्तामधनं ह्या भाज्या खाल्ल्या जातात, म्हणून भरपूर साऱ्या भाज्याचं प्रमाण घ्यायचं। आता आपण त्याच्यामध्ये एक बटरची क्यूब घालायची आहे। बटर करणं टेस्ट छान येते। तुम्ही तेलामध्ये न करता बटरमध्येही अशा प्रकारे पास्ता करू शकताय। मी वरून एक बटरची क्यूब घातलेली आहे। भाज्या छान आता आपल्या सर्व वाफवलेल्या आहेत, पाहू शकताय। छान प्रकारे भाज्या चढलेली आहे। आता आपण त्याच्यामध्ये 1 चमचा हळद घालणार आहे आणि 1 चमचा त्याच्यामध्ये लाल तिखट घालायचं आहे। तिखट जसं तुम्हाला आवडतं त्याच्या हिशोबाने तुम्ही घालू शकताय। जर तुम्हाला भाज्यासोबत मिरची घालू शकताय, जास्ती तिखट हवं असेल तर तुम्ही मिरचीचाही वापर करू शकताय। इथे 1 चमचा साधारणतः तिखट घातलेला आहे आणि अर्धा चमचा चवीनुसार मीठ घातलेलं आहे। सर्व आता आपण छान मिक्स करून घेणार आहे। पाहू शकताय छान प्रकारे सर्व मिक्स झालेला आहे। आता इथे मी एक पास्ता मसाल्याचा पॅक घेतलेला आहे, ते पॅक त्याच्यामध्ये घालणार आहे। पूर्ण 1 पॅकेट, 1 सॅचे जे आहे ते मी घातलेलं आहे। मसाला घातल्यानंतर छान आता आपण तोही 2 मिनिटं परतून घ्यायचा।
आणि ह्याच्यामध्ये मी 3 ते 4 चमचे मेयोनीज घालणार आहे। मेयोनीज ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर घाला, नाही घातलं तरी चालतं। मेयोनीज घातल्यामुळं थोडंसं ग्रेव्ही छान टेस्टी लागते। सर्व छान मिक्स झालेला आहे। आता मी जो आपण मॅक्रोनी शिजवून घेताना पाणी जे काढलेलं आहे त्यातलं एक अर्धा कप पाणी घातलेलं आहे। तुम्हाला जेवढी ग्रेव्ही हवी त्याच्या हिशोबाने थोडंसं तुम्ही पाणी घालू शकताय। जे आपण शिजवायला पाणी वापरलं होतं तेच पाण्याचा मी इथं वापर केलेला आहे। आता आपला जो पास्ता थंड झाला आहे तो घालवायचा। छान मिक्स करून घ्यायचा। अशा प्रकारे छान हलक्या हाताने हलवून घ्या। सर्व मसाला आणि भाज्या छान सर्व लागल्या पाहिजेत। पाहू शकताय अशा प्रकारे छान मिक्स केलेले आहे। आता आपण त्याच्यामध्ये थोडासा पास्ता ऑरिगॅनो घातलेला आहे। एक छोटासा चमचा मी त्याचा वापर केलेला आहे, त्यामुळे पास्त्याला छान टेस्ट येते। आता आपण त्याच्यामध्ये थोडं चीज घालणार आहे। चीज छान खिसून घेतलेला आहे। चीजची क्यूब मी एक पूर्ण खिसून अशा प्रकारे पास्तामध्ये घातलेले आहे। तुम्हाला चीज हवा असेल तर घाला, नाहीतर ऑप्शनल आहे, पण चीज घातल्यामुळे टेस्ट एकदम सुंदर अशी लागते। मुलांना सर्वांनाच आवडेल अशा प्रकारे हा पास्ता रेडी होतो। आता चीज घातल्यानंतर थोडंसं आपण मिक्स करून घ्यायचं। सर्व अशा प्रकारे छान मिक्स झालेला आहे। आपला हा पास्ता रेडी आहे। वरून मी चीज घालून गार्निशिंग केलेलं आहे। अशा प्रकारे झटपट असा हा पास्ता बनतो आणि सर्व भाज्याही अशा प्रकारे खाल्ल्या जातात। रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ती मला कमेंट करून सांगायला विसरू नका। थँक्यू।